सर्व स्वामी भक्तांचे यूट्यूब चॅनलवर स्वागत। आज आपण स्वामींच्या भक्तांचा एक अनुभव ऐकणार आहोत, त्यामुळं हा अनुभव सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावा, कारण शेवटी यामधून आपल्याला घेण्यासारखं भरपूर आहे आणि म्हणून हा अनुभव नक्की ऐका। अक्कलकोट गावापासून थोड्या अंतरावर भैरवनगर नावाचं एक गाव होतं। या गावामध्ये गणपत नावाचा एक साधा गरीब शेतकरी राहत होता। 2 एकर कोरडवाहू जमीन होती। त्याच्यासोबत आजारी आई, त्याची बायको आणि एक लहान मुलगा, एवढंच त्याचं छोटंसं कुटुंब होतं। 3 वर्षापासून पावसाने पाठ फिरवली होती। कर्ज वाढत होतं। सावकार दर महिन्याला दारावर उभा राहत होता। एक दिवस सावकाराने थेट त्याला धमकीच दिली, गणपत, जर तू पैसे दिले नाहीस तर तुझी जमीन मी नावावर करून घेईन। त्या रात्री गणपत पूर्णपणे कोलमडून गेला। आईची औषधं बंद झाली होती। घरात अन्न नव्हतं। मुलगा भुकेने रडत होता। बायकोचे डोळे पाणावले होते। गणपत घराबाहेर पडला। अंधार, शांतता आणि मनात एकच प्रश्न, देवा, आता काय करायचं? तो गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसला। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। त्याच्या आईने लहानपणी सांगितलेली एक गोष्ट गणपतला आठवली। त्याच्या आईनं सांगितलं होतं, जर अडचण आली की अक्कलकोटच्या स्वामींना हाक मार, ते कधीच दुर्लक्ष करत नाहीत। आणि गणपतने त्याबरोबर दोन्ही हात जोडले। कंपलेल्या आवाजामध्ये गणपत म्हणाला, स्वामी समर्थ, मी फार मोठा भक्त नाही, पण आज मी खूप अडचणीत आहे। मला काहीतरी मार्ग दाखवा। इतकं बोलून तो रडत रडत त्या झाडाखालीच झोपी गेला। मध्यरात्री त्याला एक स्वप्न पडलं। एक तेजस्वी पुरुष, कमरेला कपनी, डोक्यावर पागोट, डोळ्यात करुणा आणि हातात काठी, ते थेट त्याच्या समोर उभे राहिले। स्वामी म्हणाले, गणपत, का घाबरतोस? गणपत घाबरून उठला, पण गणपतचे पाय हलत नव्हते। तो म्हणाला, स्वामी, आता माझं सर्व संपलंय, आता काहीही उरलेलं नाही। त्यावर स्वामी हसले व म्हणाले, उद्याचा सूर्य उगवण्याच्या आधीच तुझं नशीब बदलू शकतं, हे लक्षात ठेव। उद्या सकाळी नदीकाठी जा, जे सापडेल ते उचल, त्यामध्ये शंका करू नकोस। इतकं बोलून स्वामी अंतर्धान पावले। गणपत घामाघूम होऊन जागा झाला। ते स्वप्न होतं, पण मनाला विलक्षण शांतता मिळाली होती गणपतच्या। सकाळी उजाडताच गणपत नदीकाठी गेला। मनात शंका होती की खरंच स्वप्न पूर्ण होतात का, किंवा स्वप्न खरी होतात का, अशी शंका त्याच्या मनामध्ये आली। नदीकाठी पोचल्यावर त्याला वाळूत काहीतरी चमकत असल्यासारखं दिसलं। तो जवळ गेला। एक जुनी मातीने भरलेली लोखंडी पेटी, हात थरथरत होते। पेटी उघडली। आत जुनी नाणी, सोन्याच्या मोहरा आणि काही चांदीचे दागिने होते। गणपतला गहिवरून गेला। डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो मोठ्याने म्हणाला, स्वामी समर्थ। गणपतने ती संपत्ती प्रामाणिकपणे गावच्या सरपंचाला दाखवली। चौकशी झाली। ती पेटी गावातील जुन्या वतनदाराची असल्याचं समजलं, ज्याचे वारस आज हयात नव्हते। कायद्यानुसार काही रक्कम गणपतला मिळाली। त्या पैशामधून गणपतने कर्ज फेडलं। आईचे उपचार सुरू झाले। मुलाचं शिक्षण सुरू झालं। गणपत इथेच थांबला नाही, तर तो थेट अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेला। स्वामींच्या चरणी डोकं टेकवलं आणि स्वामींना म्हणाला, स्वामी, मला तुम्ही सर्व काही दिलं, मी धन्य झालो। आणि तेव्हापासून गणपत दरवर्षी जेव्हा शक्य होईल तेव्हा
स्वामी समर्थांची भेट घ्यायला अक्कलकोटला जातो. स्वामी भक्तांच्या या अनुभवामधून आपल्याला एकच शिकायला मिळतं की आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या तरीही डगमगून जाऊ नका. फक्त स्वामींना आठवा, स्वामींना आवाज द्या. स्वामी नक्की आपल्याला मदत करतात. श्री स्वामी समर्थ. जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.